जय भीम, जय छत्रपती सम्राट अशोक, जय शिवराय. आता कसं आहे, माझ्या वाढदिवसानिमित्त तर आम्ही एक प्रणच केला होता की संपूर्ण महाराष्ट्र दौरा आम्ही करतोय, ज्याच्यामध्ये कोणत्याही धर्माचे, जातीचे तरुण, युवा तरुण जे दबंग टाईपचे आहेत, असे लेचेपेचे लोकांचं काम नाही. असे दबंग तरुणांना एकत्र करायचं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, जेणेकरून जे पीडित आणि शोषित आणि लाचार लोक आहेत, जे सामान्य लोक आहेत, ज्यांना पोलीस स्टेशन किंवा कोर्ट कचेरीमध्ये न्याय मिळत नाही किंवा कुठे त्यांना म्हणजे आता धनाढ्य लोक, काही राजकीय लोक, काही समाजकंटक, त्यांच्यामुळे त्रास होतो पण त्यांची दाद कोणी घेत नाही. अशा लोकांना आम्ही नो निषेध, नो निवेदन, फैसला ऑन द स्पॉट या पद्धतीने आम्ही न्याय देतो. आणि त्यासाठी कसं ज्या छोट्या मोठ्या ज्या संघटना आहेत, ज्या महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या संघटना आहेत, ज्या पॉवरफुल आहेत, पण जसं ते प्रत्येक एरिया पुरतं आहे, त्यामुळे आम्ही सगळ्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे विदर्भ झाला, मराठवाडा, पुणे, नाशिक या सर्व महाराष्ट्रामधल्या सगळ्या संघटनांना, जे होतकरू डॅशिंग तरुण आहेत, त्यांना आम्ही दयावान सरकारसोबत घेऊन एकत्र करून एक मॉब तयार करतोय, जेणेकरून कुठेही कुठल्या छोट्या छोट्या खेडेगावात जरी कोणत्या लाचार, शोषित आणि पीडित यांचा जो अत्याचार झाला तर डायरेक्ट 10 मिनिटाच्यात तिथं आपली तरुणाची टोळी पोहोचेल आणि तिथं पोलीस प्रशासन सगळे असतील. त्यासोबत जे आपली काही वकिलांची टीम आहे, काही डॉक्टरांची टीम आहे, जे एज्युकेटेड लोक आहेत, त्यांची पण एक टीम प्रत्येक गावामध्ये आम्ही बनवतोय. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे सुद्धा सामान्य माणसाला, समजा आता गव्हर्नमेंट ऑफिसर असतात, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स असतात, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जेव्हा गरिबांची दाद घेतली जात नाही, तिकडचे जो प्रत्येक ठिकाणचे गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे डॉक्टर्स वगैरे हे सर्व आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक खेडेगावापासून ते शहरापर्यंत प्रत्येक सामान्य माणसाला प्रॉपर त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांची कामं सुरळीतपणे झाली पाहिजे, त्यांची कामं कुठेही अडकली नाही पाहिजे, हा आमचा प्रण आहे. यासाठी आम्ही हा महाराष्ट्र दौरा करतोय आणि सुरुवात तर आम्ही केलीच आहे आणि चांगला रिस्पॉन्स मिळतोय. ज्या दिवसापासून आम्ही फेसबुकमध्ये, यूट्यूबमध्ये आम्ही पोस्ट टाकली, तेव्हापासून असंख्य हजारो तरुणांचा आम्हाला कॉल आला की आम्हाला दयावान सरकारसोबत जॉईन व्हायचे. पण दयावान सरकारसोबत जॉईन व्हायचे म्हणजे फक्त मारामारी नसते किंवा कोणाला त्रास देणं असतं. जिथं सामान्य माणसावर अत्याचार होतो तेव्हाच आम्ही कोणावरती हात उचलतो, अदरवाईज आम्ही फक्त समजावून सांगतो किंवा काही पोलीस स्टेशन किंवा काही संविधानाच्या मार्गानेही आम्ही सांगतो. नाहीतर लोकांना, तरुणांना अत्यंत असं वाटतंय की दयावान सरकारमध्ये काम करणं म्हणजे फक्त मारधाड करणे, कोणावरती दहशत निर्माण करणे. तर असं कोणावरही दयावान सरकार आजपर्यंत कोणावरही दहशत निर्माण केली नाही आणि आमच्या ताकदीचा गैरफायदा आम्ही कधी घेतला नाही. जय भीम, जय छत्रपती सम्राट अशोक. पाठीमागे मुंबईमध्ये एका वाढदिवसानिमित्त बॅनर लावत होते, त्याच्यामध्ये आशिष यांचा देखील फोटो होता. त्या फोटोने देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला काही राजकीय हेतूने बदनाम करण्याचा प्रयत्न केला, मोठं षडयंत्र होतं, त्याला आपण कसं आणतो? आता कसं आहे, आता आमचं बॅकग्राऊंड तर खूप लोकांना माहिती आहे, पण आमचं असं आता जसे अश्विनभाई नाईक आहेत तर असे काही त्या क्षेत्रातील लोक आहेत, त्यांच्याशी आमचे संबंध येतात ते फक्त एक सलोख्याचे संबंध आहेत. आम्ही त्यांच्यासोबत काही काम करत नाही तर कोणत्या गुन्ह्यामध्ये आमचा काही संबंध नाही. हां, आता राजकीय क्षेत्रात असताना, समाजकारणात असताना प्रत्येक भेटीगाठी या होतच राहतात. पण त्याप्रमाणेच आमच्या भेटीगाठी त्यांच्यासोबत झाल्या, आम्ही त्यांची भेट घेतली, 2-3 वेळांच्या भेटी झाल्या. पण लोकांनी आणि जे बाकीचे जे लोक आहेत ज्यांना दयावान सरकार आणि कोणता एक बुद्धिस्ट तरुण किंवा कुठेतरी लोकांची मदत करतोय हे सहन होत नाही. त्यासाठी लोकांनी षडयंत्र केलं, पण त्याचा आम्हाला काही फरक पडणार नाही, कारण की आमची पब्लिक आमच्यासोबत आहे. तरुण मुलांना संदेश एकच देणार की आजकालची जी तरुण पिढी आहे, जे आजकाल ज्या रील्स चाललेल्या आहेत, जे आजकाल जे काही म्हणजे पोस्ट असतात, काही काही ग्रुप निघाले छोटे मोठे, जे तरुणांना गुन्हेगारीमध्ये आकर्षित करतात. आजकालच्या तरुणांना शिक्षणाचं महत्त्वच माहीत नाही, स्वतःच्या आई वडिलांना त्यांना सांभाळायचं, त्यांच्यासाठी तरक्की करायची ह्याच्याबद्दल त्यांना काही माहीत नाही. आजकालच्या तरुणांना फक्त एवढंच आहे की ह्या ग्रुपबद्दल इथं भाई बनायचं, इथं गुंडा बनायचं, म्हणजे लवकर क्षेत्रात नाव होतं आणि आपलं कुख्यात नाव तयार करायला लागतं. तर जे कुख्यात नाव जे तयार करतात त्याचा एंड हा खूप वाईट आहे. आणि त्याच्यावरती जेल काय असतं, जेलमध्ये झाल्यानंतर आई वडिलांची काय हालत होते आणि आपली स्वतःची काय हालत होते याबद्दल त्यांना अजून काही आयडिया नाही आहे आणि ते त्यांचं भविष्य खराब करत चालले. मला एकच म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. या पद्धतीने तुम्ही जर चालले, नक्कीच तुमची तरक्की होईल आणि तुम्ही तुमच्या आईवडिलांपासून समाजामध्ये सुद्धा एखादा अधिकारी बनू शकतो, समाजामध्ये सुद्धा एखादा IPS अधिकारी बनू शकतो, एक डॉक्टर बनू शकतो, इंजिनियर, वकील बनू शकतो, जेणेकरून त्या लेवलचे जर आपले अधिकारी तयार झाले तर आपल्या जो दुर्बल समाज आहे त्याला वर खेचण्यासाठी हेच लोक काम करतात.
अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज.